हे पोरं कोणाच्या टोळीतले सगळं सगळ्या गावाला माहितीये. सगळ्या गावाला हा कोण मादरचोद होता सगळ्याला माहितीये. कोणी येणार नाही. मी आज पण लिहून देतो. एक तर एवढेच लोक जमलेला कोणी येणार नाही. सगळ्यांची कान फाटती. सगळ्यांची कान फाटू राहिली. नाव घ्यायला कोणी असू दे. अरे नाही सांगतो भाईचं कुणा राहतो काय राहतो कुणाला काय करणार आहे. काही शेका वाकडा करत नाही. हे पण ते पण गावातले कोणीच काय करू शकत नाही. आणि आमच्यावर बितली आमच्यावर. दीड बोळी पडलेली मला बँडेज चालू तो काय म्हणतो तुला काय वाकडा करायचं कर म्हणे. आमच्या वाकडा करू शकत नाही म्हणे. आता ही जी पब्लिक जमा झाली ही प्रेमापोटी जमा झालेली आहे. हो साहेब 10 किलोचं स्टँड त्याच्या तोंडावर दारू पिल्यावर उचलू शकत नाही माणूस. ड्रग्स पिल्यावर उचलतो. डोक्यावर फोडला साहेब. अहो एखाद्याचा भाऊ जातो तर कोणाला आहे 4-5 दिवसामध्ये वय वर्ष फक्त 35 साहेब. वय वर्ष फक्त 35. अहो मी गेलो काय त्याला 10 वर्षाचा. मी गेलो तर मला काय म्हणे तू कोण बहिंचोत मध्ये पाडणारा. हा ते ऐकतच नव्हते. अहो तुम्ही साले चोवीसवर जा कशावर जा धक्काबुक्की करता ते. आता याला म्हणतो तुला पाहता आलं तुला पाहतो आमच्या बोकांनी मध्ये संरक्षण प्रदान करू द्यापासून मला व्यापाऱ्याला प्रत्येकाला तुम्ही ना बंदुकीचं लायसन दिलं पाहिजे. कस काय धंदे करायचे. उद्या या साहेबांना मारलं होतं दुकानात जाऊन मारलेलं आहे. साहेब 50 लाख रुपये टॅक्स भरतात. मी माझ्या भावाचा अंतिम करणारच नाही. इथं ठेवलं जाणार ते. अहो श्वास घ्यायला नाही तेवढा श्वास घ्यायला भांडण झालं काय म्हणजे ठरवून झालेला प्री प्लॅन आहे.